नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण बीजगणितीय अभिव्यक्ती आणि ओळखी शिकणार आहोत. कल्पना करा की जर तुम्ही अनेक लोकांसाठी पार्टी आयोजित करत असाल, रेसिपी बुक मध्ये दिलेल्या प्रमाणात तुम्ही त्यांच्यासाठी जेवण बनवले असेल, तर तुम्ही वेगवेगळ्या लोकांसाठी रेसिपी कशी समायोजित कराल? येथे आवश्यक असलेल्या सर्विंग्सची जुळवण्यासाठी तुम्हाला त्यानुसार घटक बदलावे लागतील. तर तुम्ही कसे पुढे जाल? बरं, हे सोपे आहे. फक्त बीजगणित वापरा. पण बीजगणित म्हणजे काय? ते कशात समाविष्ट आहे? पदावली काय आहेत? चला पुढे अभ्यास करूया आणि विविध प्रकारचे बीजगणितीय अभिव्यक्ती आणि त्यांचे भाग समजून घेऊया. शिकण्याचा उद्देश. हा धडा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे कळेल. वेगवेगळ्या प्रकारच्या अभिव्यक्ती. संज्ञा दोन प्रकारच्या असतात. बीजगणितीय अभिव्यक्तींचे प्रकार. या धड्यातील सांकेतिक शब्द. बीजगणित. बीजगणितीय पदे. पदांसारखे अटी विपरीत. स्थिरांक. चल. पदे. सहगुणक. एकपदी. द्विपदी. त्रिपदी. बहुपदी. चला बीजगणितीय पदांचा संकल्पना नकाशा पाहूया. बीजगणित म्हणजे काय? बीजगणित ही गणिताची एक शाखा आहे, ज्यामध्ये चिन्हे, सामान्यतः अक्षरे अशा परिणामांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वापरले जातात. त्यांची जागा संख्या किंवा अभिव्यक्तीने घेतली जाऊ शकते. बीजगणित हे एक तर्क कौशल्य आणि भाषा आहे, जी संस्कृतीसोबत विकसित आणि उत्क्रांत झाली. गणितात अभिव्यक्तीत म्हणजे काय? बीजगणितीय अभिव्यक्तीत समजून घेण्यासाठी आपण पदांवर एक नजर टाकूया. ते सामान्यतः पदे बनवतात. अशा प्रकारे पदे म्हणजे घटकांचे परिणाम आहेत, जे तुम्हाला संख्यात्मक स्वरूपात किंवा वर्णक्रमानुसार किंवा बीजगणितीय स्वरूपात आढळू शकतात. पदांचे दोन प्रकार आहेत, जसे की पदे आणि विपरीत पदे. बीजगणितीय पदावली कशापासून बनतात? काही अनेक चिन्हे आणि संज्ञा एकत्रितपणे तयार होतात. बीजगणितीय पदावली आणि त्यांचे भाग. या पदावली पूर्णांक, स्थिरांक, चल आणि बेरीज, गुणाकार, वजाबाकी आणि भागाकार यासारख्या मूलभूत गणना साधनांनी बनलेली असतात. या प्रत्येक क्रिया प्रत्येक समीकरणात विशिष्ट पद्धतीने वापरल्या जातात आणि बीजगणितीय समीकरणात सूत्रे अचूकपणे लागू करण्यासाठी काही नियम समजून घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ
x मध्ये 7 जोडला जातो म्हणजे x अधिक 7. y मधून 7 वजा करता येतो, y वजा 7. 7 ला b ने भागले जाते, 7 भागिले b. 7 ला a ने गुणले जाते, 7 गुणिले a. संख्यात्मक अभिव्यक्तीत हे असे पदावली आहेत ज्यात क्रियांसह संख्यांचा समावेश आहे परंतु त्यांना चल नाही. उदाहरणार्थ 8 अधिक 12. येथे 8 ही संख्या 12 मध्ये जोडलेली आहे. 2 गुणिले 9 वजा 3. येथे संख्या 2 ला 9 ने गुणले आहे आणि परिणामी 3 ने वजा केले आहे. 7 अधिक 9 भागिले 6. येथे संख्या 9 ला 6 ने भागले आहे आणि परिणामी 7 ने जोडली आहे. हे बीजगणितीय पदावलीचे सर्वात सोपे रूप आहे कारण यामध्ये फक्त स्थिरांक असतात. संख्यात्मक पदावलींमध्ये तुम्हाला कधीही कोणताही चल सापडणार नाही ज्यामुळे त्यांचा साधेपणा वाढेल. चल अभिव्यक्ती हे असे अभिव्यक्ती आहेत ज्यात संख्या आणि क्रियांसह चल देखील समाविष्ट आहेत. उदाहरणार्थ 5a म्हणजे चल a च्या 5 पट. 4x म्हणजे चल x च्या 4 पट. 5x अधिक 4y म्हणजे चल x च्या 5 पट आणि चल y च्या 4 पट. येथे चलाचे मूल्य अज्ञात आहेत म्हणून हे चल समीकरणात टाकून आपण या चलाचे मूल्य संख्यात्मक शब्दांमध्ये निश्चित करू शकतो. आता आपण तुमच्यासाठी अभिव्यक्तींचे भाग विभाजित करूया. बीजगणितीय अभिव्यक्ती चांगल्या प्रकारे समजून घेण्यापूर्वी तुम्हाला प्रथम पद म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. अभिव्यक्ती पदांपासून बनलेली असतात. हे पद घटकांच्या परिणाम म्हणून समजले जाऊ शकतात जे संख्यात्मक स्वरूपात वर्णक्रमानुसार किंवा बीजगणितीय स्वरूपात असतात. पदे 2 प्रकारची असतात. समान पदे. ज्या पदांमध्ये बीजगणिताचे समान घटक असतात त्यांना समान पदे म्हणतात. विपरीत पदे. ज्या पदांमध्ये बीजगणिताचे वेगवेगळे घटक असतात त्यांना समान पदे म्हणतात. गुणांक. पदाच्या संख्यात्मक भागाला सहगुणक म्हणतात. कधीकधी पदाच्या एका भागाला किंवा घटकाला त्या पदाच्या उर्वरित भागाचा सहगुणक म्हटले जाऊ शकते. उदाहरणार्थ x वर्ग अधिक x अधिक 3 या पदामध्ये 3 पदे असतात म्हणजेच x वर्ग x आणि 3. प्रत्येक पदाचा सहगुणक 3 आहे. 2a अधिक 5 या पदामध्ये 2 हा a चा सहगुणक आहे. एकपदी, द्विपदी, त्रिपदी आणि बहुपदी. बीजगणितीय पदाच्या पदांकडे जाण्यापूर्वी तुम्हाला बीजगणितीय पदाची व्याख्या आठवावी लागेल.
मागील विषयावर चर्चा केल्याप्रमाणे बीजगणितीय पद म्हणजे एक किंवा अधिक पदांच्या चल आणि स्थिरांकाचे मिश्रण. पदावली चिन्हांनी आणि बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार यासारख्या क्रियांनी विभक्त केल्या जातात. या पदावली एकपदी, द्विपदी, त्रिपदी आणि बहुपदी म्हणून वर्गीकृत केल्या आहेत. त्याबद्दल अधिक जाणून घेऊया. परिचय. पुढे जाण्यापूर्वी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण एका उदाहरणाची मदत घेऊया. येथे बीजगणितीय पदावलीची काही उदाहरणे दिली आहेत. 7b अधिक 5m, 5x अधिक 3y अधिक 10, 5x भागिले y अधिक 3, x अधिक y अधिक z. बीजगणितीय राशीच्या पदांचे प्रकार. बीजगणितीय अभिव्यक्तींच्या प्रत्येक भागाला वजा किंवा अधिक चिन्हाने वेगळे केले जाते. त्याला बीजगणितीय अभिव्यक्तीचे पद म्हणतात. कृपया लक्षात घ्या की गुणाकार आणि भागाकार चिन्ह बीजगणितीय अभिव्यक्तीच्या पदांना वेगळे करत नाही. बीजगणितीय अभिव्यक्तीचे प्रकार. मोठ्या प्रमाणात बीजगणितीय अभिव्यक्तींचे 5 प्रकार आहेत. यामध्ये हे समाविष्ट आहेत: एकपद, द्विपदी, त्रिपदी, बहुपद, बहुपदी. तथापि या विषयात आपण बीजगणितीय अभिव्यक्तीच्या पहिल्या 4 श्रेणींचा अभ्यास करू. एकपदी. एकपदी हे एक बीजगणितीय पद आहे ज्यामध्ये फक्त एकच शून्य नसलेला पद असतो. एकपदी पदाची उदाहरणे. x हा एका चल x मध्ये एकपदी आहे. पाच मीटर वर्ग n हा 2 चल m आणि n मध्ये एकपदी आहे. 7pq हा 2 चल p आणि q मध्ये एकपदी आहे. द्विपदी. द्विपदी ही एक बीजगणितीय अभिव्यक्ती आहे ज्यामध्ये 2 शून्य नसलेले पद असतात. द्विपदी अभिव्यक्तीची उदाहरणे. a चा वर्ग अधिक 2ab ही a आणि b या 2 चलांमध्ये द्विपदी आहे. 5x चा घन वजा 9y चा वर्ग ही x आणि y या 2 चलांमध्ये द्विपदी आहे. वजा 11p वजा q चा वर्ग ही p आणि q या 2 चलांमध्ये द्विपदी आहे. m अधिक n ही m आणि n या 2 चलांमधली द्विपदी आहे. त्रिपदी. त्रिनॉमियल ही एक बीजगणितीय अभिव्यक्ती आहे ज्यामध्ये 3 शून्य नसलेले पद असतात. त्रिपदीय अभिव्यक्तीची उदाहरणे. x अधिक y अधिक z ही 3 चल x, y आणि z मध्ये एक त्रिपदी आहे. 2a चा वर्ग अधिक 5a अधिक 7 ही एका चल a मध्ये एक त्रिपदी आहे. xy अधिक x अधिक 2y चा वर्ग ही 2 चल x आणि y मध्ये एक त्रिपदी आहे. वजा 7m चा 5वा घात अधिक n चा घन वजा 32n चा वर्ग हा m आणि n या 2 चलांमध्ये त्रिपदी आहे. बहुपदी. बहुपदी ही एक बीजगणितीय पदावली आहे ज्यामध्ये 1, 2 किंवा अधिक पदे असतात. बहुपदींची उदाहरणे. 2a अधिक 5b हे 2 चल a आणि b मधील 2 पदांची बहुपदी आहे. 3xy अधिक 5x अधिक 1
ही दोन चल x आणि y मधील 3 पदांची बहुपदी आहे. 3y चा चौथा घात अधिक 2y चा घन अधिक 7y चा वर्ग वजा 9y अधिक 3/5 ही दोन चल x आणि y मधील 5 पदांची बहुपदी आहे. m अधिक 5mn वजा 7m चा वर्ग n अधिक nm चा वर्ग अधिक 9 ही दोन चल m आणि n मधील 4 पदांची बहुपदी आहे. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. बीजगणित ही गणिताची एक शाखा आहे आणि ज्यामध्ये चिन्हे सामान्यतः अक्षरे, संख्या किंवा पदावलीने बदलता येणाऱ्या परिमाणांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वापरली जातात. पदे ही संख्यात्मक स्वरूपात किंवा वर्णक्रमानुसार किंवा बीजगणितीय स्वरूपात आढळणाऱ्या घटकांचा परिणाम आहेत. पदे पूर्णांक, स्थिरांक, चल आणि बेरीज, गुणाकार, वजाबाकी आणि भागाकार यासारख्या मूलभूत गणना साधनांनी बनलेली असतात. हे असे पदे आहेत ज्यात क्रियांसह संख्या समाविष्ट असतात परंतु त्यांना चल नसतात. या पदांमध्ये संख्या आणि क्रियांसह चल देखील समाविष्ट असतात. ज्या पदांमध्ये बीजगणिताचे समान घटक असतात त्यांना सरूप पद म्हणतात आणि ज्या पदांमध्ये बीजगणिताचे वेगवेगळे घटक असतात त्यांना भिन्न रूप पद म्हणतात. पदाच्या संख्यात्मक भागाला गुणांक म्हणतात. कधीकधी पदाच्या एका भागाला किंवा घटकाला पदाच्या उर्वरित भागाचा गुणांक म्हटले जाऊ शकते. पदांना एकपदी, द्विपदी, त्रिपदी आणि बहुपदी असे वर्गीकृत केले आहे. एकपदी ही एक बीजगणितीय पद आहे ज्यामध्ये फक्त एकच शून्येतर पद आहे. द्विपदी ही एक बीजगणितीय पद आहे ज्यामध्ये 2 शून्येतर पद आहेत. त्रिपदी ही एक बीजगणितीय पद आहे ज्यामध्ये 3 शून्येतर पद आहेत. बहुपदी ही एक बीजगणितीय पद आहे ज्यामध्ये 1, 2 किंवा अधिक पद आहेत. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.